आणि मला काय जाणवलं, की ह्या सगळ्या जर्नीमध्ये कुठेतरी ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज घडतायत. डिसिप्लिन मी शिकले, रेझिलियन्स शिकले, नेव्हर गिव्ह अप. दॅट ॲटिट्यूड आय लर्न फ्रॉम देअर. 60 टायनी शिफ्ट 60 गोष्टी आहेत, की ज्या तुम्ही समज तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्यात, तर त्याचा खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो. काळी काळी म्हणून मला चिडवायचे. सो तिथून जी जर्नी चालू झाली. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब. तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपल्याला खूप लोकांची गरज असते. कधी मार्गदर्शन हवं असतं, कधी काउन्सिलिंग हवं असतं, कधी एखादा हीलर हवा असतो जो आपल्याला त्या गोष्टीमधून बाहेर काढू शकेल. आज आपल्याबरोबर आहेत लाईफ कोच प्रज्ञा मॅम. खूप छान वाटतंय आज तुम्हाला इथे बघून आणि आम्ही खूप उत्सुक आहोत तुमच्याबरोबर लाईफ कोचिंगबद्दल बोलायला. तत्पूर्वी तुमची आमच्या ऑडियन्सची ओळख करून द्याल. Yes. So first of all, thank you so much for inviting me here, Neera ma'am. So थोडंसं माझ्याबद्दल सांगते. I come with a corporate experience of 20 plus years. आणि I have founded my own venture, Happy Quest, in June 2025. Okay, and the journey is beautifully shaping up. So Happy Quest काय करतं त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. So Happy Quest is a life coaching platform where people will get a solution to whatever problem that they come up with. And the solution is going to be practical tools and techniques which can be implemented in the life very easily. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मला आयुष्य आनंदात जगायचंय, म्हणजे नक्की काय करायचंय हे बऱ्याच लोकांना उलगडून सांगताही येत नाही विचारलं तर. तर प्रत्येकाची आनंदाची डेफिनेशन वेगळी असते. तर काही लोकांना ती डेफिनेशन उलगडता पण येत नाही, पण कुठेतरी ते अडकलेले असतात त्या स्ट्रेसमध्ये. सो अशा लोकांना मी मदत करते फॉर देम टू फाइंड दी आन्सर व्हॉट इज देअर पर्पज इन लाईफ. की आपण इथे आलो आहोत तर काहीतरी आपलं ध्येय तर पाहिजे, तर त्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं काम हॅपी क्वेस्ट करतं. आणि मेजॉरिटी जे प्रोग्राम्स होतात आमचे ते सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डिंग, पॉझिटिव्ह माइंडसेट बिल्डिंग, रिलेशनशिप कोचिंग, स्पिरिच्युअल कोचिंग आणि करिअर ट्रान्झिशनल कोचिंग या 4 व्हर्टिकल्समध्ये होतात. आणि वी हॅव प्लॅन्स ऑफ एक्सपॅन्शन. आणि जिथे आय ड्रीम ऑफ क्रिएटिंग अ ट्रूप ऑफ कोचेस हू कॅन डू दी सेम वर्क दॅट आय एम डुईंग. येस. 20 इयर्सचा हा कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे आपला आणि तिथून मग इथे शिफ्ट कसं झालं? सो ती जर्नी पण माझ्यासाठी पण स्मूथ नव्हती, फ्रँकली स्पीकिंग. कारण का तो एक माइंडसेट शिफ्ट होता. बट समवेअर आय फेल्ट दॅट कॉलिंग, नीरा मॅम. बेसिकली कॉर्पोरेटमध्ये मी 15 वर्ष रिक्रुटमेंटमध्ये काम केलं, वेअर आय बीन ॲडवायसिंग पीपल, कोचिंग पीपल, गायडिंग पीपल टू फाइंड देअर ओन पाथ इन द बेस्ट वे दॅट आय कुड. आणि मला काय जाणवलं, की ह्या सगळ्या जर्नीमध्ये कुठेतरी ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज घडतायत. म्हणजे मी जे काय सांगते किंवा जे काय देव माझ्याकडनं करून घेतोय, सो त्याच्यामुळे लोकांना बेनिफिट होतोय त्याचा. मग मला वाटलं की वाय नॉट मेक दिस ॲज माय फुल टाईम व्हेंचर. मदत करायचीच आहे तर मग लेट अस डू इट इन अ ब्युटिफुल मॅनर. दॅट्स वेअर आय स्टार्टेड हॅपी क्वेस्ट. मस्त मस्त. तुम्ही आधीही खूप लोकांबरोबर काम करत होता, लगेच HR डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करत होता. येस. तो एक्सपिरियन्स तुम्हाला या क्षेत्रामध्ये कसं उपयोगाला येत होता? हां, व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन. सो जेव्हा आपण एक ह्युमन रेसबद्दल बोलतो, तर ह्युमन रेस इज व्हायब्रंट, इट इज कलरफुल, इट इज फिल्ड विथ व्हरायटी. सो कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये आपले माइंड प्रोग्राम्स जे आपण म्हणतो, माइंड आपलं प्रोग्रॅमिंगमध्ये एक असतं, प्रत्येकाचं असतं. सो कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या टायटलमध्ये जे काय रोल्स प्ले होतात, जे मी पण केले, त्याच्यामधनं मी शिकत गेले की माणसाचे किती पदर असतात.
त्याच्या व्यक्तिमत्व कसं उलगडत जातं. आणि मला जे मेंटॉर्स मिळाले, म्हणजे देवाच्या दयेने जितकी लोक कॉर्पोरेटमध्ये मिळाली ॲज माय बॉसेस, ॲज दी लीडर्स, त्यांच्याकडनं प्रचंड शिकायला मिळालं. डिसिप्लिन मी शिकले, रेझिलियन्स शिकले, नेव्हर गिव्ह अप, दॅट ॲटिट्यूड आय लर्न फ्रॉम देअर. आणि आपली पर्सनॅलिटी घडत जाते हळूहळू. तर प्रत्येकाकडनं 3-3 गोष्टी, 2-2 गोष्टी, चांगल्या गोष्टी, काय नाही करायचं ते पण शिकत जातो. सो कॉर्पोरेट वर्ल्ड हॅज टॉट मी अ लॉट. ओके. मग तो एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा तुमचे आता जे पेशंट किंवा क्लायंट येऊन तुमच्या समोर बसतात, त्यांच्या समोर तुम्हाला हा सगळा जो एक्सपिरियन्स आहे, तो तुम्हाला व्यक्ती ओळखण्यामध्ये मदत करत असेल. येस, डेफिनेटली डेफिनेटली, अगदी बरोबर बोललात. कारण का कुठेतरी जेव्हा केव्हा एखादा माणूस माझ्याकडे येतो, तेव्हा तो एकाच अँगलनी त्याचा प्रॉब्लेम बघत असतो. पण बिकॉज ऑफ दिस एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन कॉर्पोरेट, वी हॅव बीन टॉट टू लुक ॲट अ प्रॉब्लेम फ्रॉम 360 डिग्री अँगल. सो इकडे नहीं तर दुसरीकडे कहीं पे तो उसको तराशा जा सकता है, वो तो हीरा ही है. हर एक जण हीरा आहे यहाँ पे. वी जस्ट हॅव टू एन्श्योर की त्यांचं जे स्किल आहे ते बाहेर येऊन ते स्पॉट झालं पाहिजे. ते कसं पुढे घडवू शकतो आपण, ह्याच्यावर आपलं फोकस पाहिजे. तर ते मला कॉर्पोरेट इंडस्ट्रीच्या एक्सपिरियन्समुळे खूप छान जमतं. लोकांना आपण परखणं म्हणतो, थोडं वाचणं म्हणतो. मग त्यांना काय गोष्ट सांगितली तर पिंच होईल आणि काय गोष्ट सांगितली तर त्यांना छान पण वाटेल. तर हे थोडंसं जे आहे ती अनुभवाने येतात गोष्टी. सो ते कॉर्पोरेट इंडस्ट्रीमुळे झालं. ट्रेनिंग आणि L&D डिपार्टमेंट किंवा आपले लिडरशिप रोल्समध्ये टाउन हॉल्स वगैरे जे मी काय कंडक्ट केले कॉर्पोरेट मध्ये, त्याच्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांशी संवाद कसा साधायचा हे मी शिकत गेले. आणि तेच मी माझ्या क्लायंट्सला जेणेकरून म्हणजे कोणाला चांदीच्या चमच्यातनं हवं असतं, कोणाला सोन्याच्या चमच्यातनं हवं असतं, कोणाला ग्लासवरनं हवं असतं. सो दी वे दॅट दे कॅन टेक इट, आय ट्राय टू पुट इट फॉरवर्ड. खूप छान. नवीन नवीन ऑथर आहात तुम्ही आणि तुमचं एक छान पुस्तक तुम्ही आज इथे घेऊन आलेला आहात. आम्हाला तुमच्या बुकबद्दल ऐकायला आवडेल. So this is the book. The name of the book is 60 Tiny Shifts, One New You. So One New You हे जर तुम्ही वाचलं तर प्रत्येकाला आपला आत्ताची जी मी आहे त्याच्यातनं मी 5 वर्षानंतरची जी असेल ती मी वेगळी असणार आहे. सो त्या न्यू यूवर कार्य जे आहे ते आपण पूर्ण आयुष्यभर करत असतो. मग त्याच्यामध्ये जर हे कार्य करायचंच असेल तर त्याच्यासाठी काहीतरी हॅबिट्स आपण जर डेव्हलप केल्या, की मेडिटेशन करणं 5 मिनिटं किंवा ग्राउंडिंग एक्सरसाइजेस म्हणजे बेअरफूट ग्रासवर चालणं, खूप सिम्पल गोष्ट आहे, ती करणं. सनलाईट इज अ बून बाय गॉड. सो सनलाईटमध्ये चालणं हे पण किती महत्वाचं आहे. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग आपला आनंद, माझा आनंद जर डान्स करण्यात आहे तर वाय डोंट आय डान्स. And if you try to open up, then you can live a very beautiful life. So what are the tools of opening up to that beauty of life? ते या बुकमध्ये आहे. 60 टायनी शिफ्ट, 60 गोष्टी आहेत की ज्या तुम्ही समज तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्यात तर त्याचा खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो. आणि ॲज आय सेड की नुसतं ग्रॅटिट्यूड जर्नलिंग, झोपायच्या आधी 3 छान गोष्टी ज्या माझ्या दिवसात घडल्या त्या मी फक्त लिहिल्या तर त्या वाढत जाणार आहेत. ज्याच्यावर तुम्ही फोकस ठेवता ती गोष्ट वाढते. तर मग चांगल्यावर फोकस का नको ठेवायला. तर ॲज सिम्पल एज दॅट. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि काही एक्सरसाइजेस पण दिलेले आहेत की ज्यांनी खूप मोठा फरक होऊ शकतो लाईफमध्ये. आणि थँक्यू टू दी पब्लिशिंग हाऊस बुकहॉलिक्स ज्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली बुक पब्लिश करायला. आणि वर्ल्ड बुक फेअरमध्ये दिल्लीमध्ये लॉन्च झाला बुकचा आणि 200 कॉपीज आर सोल्ड सो फार. So I would recommend everybody to read the book because I want people to develop those positive habits in their life. अजून एक बुक तुम्ही आता सध्या लिहिण्याच्या मार्गावर आहात, त्याच्या संदर्भातही आम्हाला ऐकायला आवडेल.
सो आत्ताचं जे बुक जे मी लिहायला घेतलंय दॅट इज अ ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी अबाउट माय सेल्फ. सो आपण प्रत्येकजण आपण कुठल्या तरी रेसमधनं पार होत होत आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. सो काही फटके बसलेले आहेत, काही प्रेमाने गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, व्हॉट एव्हर इट इज. सो माझ्या लाईफमध्ये मी कुठल्या स्ट्रगल्सला फेस केलं त्याच्याबद्दलचे स्टोरीज असणार आहेत. स्टोरी फॉर्मॅटमध्ये करते आहे सो दॅट इट बिकम्स इंटरेस्टिंग फॉर रीडर्स टू रीड ऑल्सो. आणि हे स्वतःचं मिमी पण नाही करायचं आहे, पण माझ्या स्टोरीतनं लोकांना पण काय शिकायला मिळेल त्याच्यावर माझं हे असणार आहे, एम फोकस असणार आहे. सो इट वुड बी अबाउट ट्रान्सफॉर्मेशन जर्नी अबाउट माय सेल्फ. आय मीन आय वॉज ॲज अ किड आय वॉज बुलीड फॉर माय डार्क स्किन. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा काळी काळी म्हणून मला चिडवायचे. सो तिथून जी जर्नी चालू झाली ती आत्तापर्यंत आणि विच कंटिन्यूज ऑफकोर्स. आणि विच वॉज आय वुड से इवन दॅट वॉज अ बून. सो बिकॉज इट शेप्ड मी फॉर हू आय एम टुडे. सो आय एम रायटिंग अबाउट इट. नाही, ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप हॅमर करतात. आणि जेव्हा आपण स्कूल्स कॉलेजेसमध्ये असतो तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जर बोलली तर ती गोष्ट जितकी अफेक्ट होते तेव्हा ते असं आपल्याला माहित नसतं की ही खरं नाहीये, किंवा ह्याच्यातनं आपण बाहेर येणार आहोत, किंवा ह्या गोष्टीमधनं आपण आपले फक्त विचार चेंज करायची हे आहे. हा, म्हणजे ते असा फ्लिप आहे तो, पण तो फ्लिप जो आहे तो लक्षात येत नाही. आणि त्याच्यानंतर 10 ते 15 वर्ष पुढचे लोक सफर करतात. म्हणजे कधी तुमच्या कलरवरनं असू दे, कधी माझ्या वेटवरनं असू दे, कधी असे खूप सारे इश्यूज असतात. आणि जे सगळे चांगलं असेल त्यांना काहीतरी वेगळाच कॉम्प्लेक्स असतो. कारण कोणीतरी एखादी व्यक्ती आपल्या आवडीची, किंवा एखाद्या व्यक्ती जी आपली मेंटॉर होती, किंवा ज्यांच्याकडे आपण आयडल म्हणून पाहतो, त्यांनी आपल्याबद्दल काहीतरी एक एक छोटंसं वाक्य बोललेलं असतं. आणि तिथून अख्खं आयुष्य तुमचं तिथे शिफ्ट होऊन जातं, आणि तो कॉम्प्लेक्स घेऊन आपण आयुष्यभर जगतो. पण तो तिथे तसा न राहता तो असा शिफ्ट होतो, हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मला कधी कधी असं वाटतं की लाईफ कोचिंग तिथेच खूप उपयोगाचं पडतं, की हा जो प्रवास आहे तिथे ते तुम्हाला डिफाईन नाही करत, तुम्ही ठरवताय काय. तुम्ही जसं आत्ता एकदा बोललात की कॉर्पोरेटमध्ये असताना तुम्हाला चांगले मेंटॉर मिळाले. मेंटॉर कधी पण शिकवायचं काम करतात, पण ते खूप वेळा असं होतं की त्यांची पद्धत वेगळी वेगळी असते. कधी आरडाओरडा असतो, कधी अभ्यासातनं असतं, कधी एक्स्ट्राची अपॉर्च्युनिटी देऊन असतं, कधी एक्स्ट्राचं काम देऊन असतं. पण लोक घेताना ते असा विचार करतात की नाही नाही, हे माझ्याच जास्त काम देत आहेत. पण तो 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 त्याचा अप्रोच अर्थ नसतो. नसतो. अर्थ असा असतो की ह्याच्यातनं तू जे शिकणार आहेस ते तुला बाकीच्यांपेक्षा पुढे घेऊन जाणार. तर ते मला तुमचं खूप आवडलं की मेंटॉर चांगले मिळाले. हा जो अप्रोच आहे बघण्याचा, तो कदाचित आपल्या एज्युकेशनमध्ये खूप मोठा फरक घडवून आणून देतो. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट बुक. थँक्यू खूप सो छान मच. वाटलं तुम्हाला आज भेटून. आणि हे थँक्यू बुक सो आम्ही मच. नक्की वाचणार आहोत, आणि हे सगळे टायनी शिफ्ट्स नक्की काय आहेत याच्याबद्दल आम्हाला नक्की जाणून घ्यायचं आहे. थँक्यू येस. सो मच फॉर कमिंग टुडे. थँक्यू सो मच. इट वॉज लवली. येस.